ठाण्यामध्ये ठाकरे बंधू सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील असा इशारा खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंसह महायुतीला दिलाय। ठाणे मनपा निवडणुकीसाठी राऊतांनी अब की बार 75 पारचा नारा दिलेला आहे। तर राऊतांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने पलटवार केलाय। नुकत्याच झालेल्या मोर्चामध्ये 500 माणसं आणता आली नाही आणि 75 पारचा नारा देता असा टोला शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी लगावलाय। प्रत्येक मराठी माणसाला आम्ही 5 जागा जास्तच मिळवू। दोन ठाकरे काय करणार? दोन ठाकरे काय करणार? सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवणार। तुम्ही म्हणाला ठाण्यात 75 तर मुंबईत किती? पहा ना तुम्ही, बघा ह्यांचा सगळा खेळ आता संपत आलेला आहे। विधानसभेतला लोकसभेत लोक फार जागरूक झाले। रस्त्यावर उतरू आम्ही, लक्षात सांगतो। 2 ठाकऱ्यांनी ठरवलं तर रस्ते बंद होतील मुंबईचे। ठाण्यात 75 जागा निवडून आणणार। अहो, परवा जो मोर्चा झाला, तुम्हाला जे काही इंटरव्ह्यूज देत होते, कोण कल्याणचे, कोण अंबरनाथचे, कोण शहापूरचे, कोण पालघरचे, कोण विक्रोळीचे, कोण मुलुंडचे, कोण भांडूपचे, असे जेमतेम माणसं अख्ख्या महाराष्ट्रातनं माणसं गोळा करून 500 माणसं मुश्किलने जमू शकले नाही। ते या ठाण्यात 75 निवडून आणण्याच्या गप्पा मारतायत, नुसत्याच काड्या चावतायत। त्यांची ऐपत नाही। आपण राहतो त्या भांडूप गावात प्रथम शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणून दाखवा आणि नंतर ठाण्यात 75ची भाषा करा। ही आघाडीचा निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा आहे। सन्माननीय राजसाहेब जो आदेश देतील, आम्हाला ज्यांच्या बरोबर जायचंय, शिवसेनेबरोबर जायचंय, तर शिवसेनेसोबत जो काय आदेश असेल तो साहेबांचा। परंतु आता या क्षणाला आम्ही एकत्र काम सुरू केलेलं आहे आणि आमची जी काही गणित आहेत, जी मागच्या विधानसभेची गणित आहेत, लोकसभेची गणित आहेत, जर ईव्हीएमचा घोटाळा झाला नाही तर संजय राऊतांनी जो काही 75 के पारचा जो आकडा काढलाय, तो शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची आमची टीम असे सगळे मिळून आम्ही तो 75चा आकडा क्रॉस करू।